गार्लिक भेंडी बनवली आहे। ही भेंडी खूप चविष्ट लागते आणि पटकन तयार होते। भेंडी मुलांच्या आवडीची असते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली, रुमालाने कोरडी केली, नंतर तिला कट केली। कट केलेल्या भेंडीत काही मसाले घालूया। 1 चमचा तिखट घातले, चवीनुसार मीठ घातले, हळद घातली, धने पावडर घातली, जिरे पावडर घातली, थोडा गरम मसाला घातला आणि लिंबाचा रस घातला। लिंबाच्या रसाने भाजीला टेस्ट छान येते। मिक्स करून घेतले। मसाल्याचा स्वाद भेंडीत उतरतो। खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरे घातले, ते जाडसर ठेचून घेतले। जाडसर ठेचल्याने भाजीला टेस्ट छान येते। कढईमध्ये तेल गरम केले। तेल गरम झाले की त्यात मोहरी घातली। मोहरी तडतडली की जिरे घातले, हिंग घातले, कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातली, ठेचलेला लसूण घातला। लसणाचा वास खूपच सुंदर येतो। कट केलेला कांदा घातला। कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला। 1 चमचा तिखट घातले। इथे मी किचन किंग मसाला वापरला आहे। मीठ थोडे टाकले, कारण अगोदर आपण मिठाचा वापर केला आहे। मसाले तेलात परतून घेतले। तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला। त्यात भेंडी घातली। भेंडी सुद्धा मसाल्यामध्ये परतून घेतली। मसाले आणि लसूण यांचा मस्त वास सुटला आहे। कढईवर झाकण ठेवले। भेंडी 5 ते 6 मिनिटे गॅसच्या मंद आचेवर शिजू दिली। टेस्टी गार्लिक भेंडी तयार झाली आहे। पोळी भाकरी सोबत खाण्यास मस्त लागते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।